हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण काबुली चना किंवाच याला छोले असंही म्हणतात, तर याची एक चायनीज रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग इंटरेस्टिंग रेसिपी कशी करायची ते पाहूयात। इन्ग्रेडिएंट लिस्ट आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। रेसिपीसाठी आपण 1 वाटी काबुली चना घेतलेला आहे अशा पद्धतीचा। तर थोडंसं कोमट पाणी करायचं आहे। 1 वाटीसाठी 1.5 ग्लास पाणी या पद्धतीनं, आणि त्यामध्ये हा काबुली चना टाकायचा आहे, थंड पाण्यात टाकायचा नाहीये। आणि तो 8 तास किंवा ओव्हरनाईट अशा पद्धतीनं तो भिजत ठेवायचा आहे। तर हा मी चना आहे तो रात्रभर भिजत ठेवलेला होता, आणि नंतर याचं पाणी चेंज करून 1-2 पाण्याने ह्याला स्वच्छ धुतलेला आहे। आणि आता हा आपण एका कुकरमध्ये ट्रान्सफर करूयात। आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, कारण की काबुली चना हा थोडासा हार्ड असतो शिजण्यासाठी, त्यामुळे आपण याची कुकरला शिट्टी लावून घेणार आहोत। आपण याच्या 3 शिट्ट्या करणार आहोत। तर अगोदर आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात, जेणेकरून जेव्हा काबुली चना शिजेल तेव्हा त्याच्या आतमध्ये जो मिठाची टेस्ट आहे ती जाईल। मिक्स करूयात, झाकण लावूयात आणि गॅसवर शिट्टी येण्यासाठी ठेवूयात। शिट्टी करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सुरुवातीची म्हणजे पहिली शिट्टी हाय फ्लेमवर मोठ्या गॅसवर आणि नंतरच्या 2 शिट्ट्या लो फ्लेमवर ठेवायच्या आहेत। कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच आपण तो ओपन करणार आहोत। तर आता कुकरची पूर्णपणे वाफ गेलेली आहे, हा कुकर थंड झालेला आहे। आपण हा उघडून पाहूयात। तर खूप छान आणि मस्त असे आपले छोले किंवा काबुली चना आहे तो शिजलेला आहे। मी तुम्हाला एक दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला हा हवा आहे, अशा पद्धतीनं की हाताने जेव्हा आपण दाबू तेव्हा तो लगेच तुटेल। आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण साईडला करून घेऊयात। हे जे चणे आहेत ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे नाहीत, फक्त त्यातली जी वाफ आहे ती जाईल इतपत आपल्याला ते थोडंसं पसरून आपण 1-2 मिनिट जास्तीत जास्त त्याला ठेवूयात आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात। आता परत एकदा एका रिकाम्या बाउलमध्ये चणे ओतून घेतलेले आहेत आणि हा कॉर्नफ्लॉवर आहे। सुरुवातीला आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि ते सर्व चण्याला व्यवस्थितपणे लागेल अशा पद्धतीनं ते शेक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे करत आहे। परत एकदा सर्व चण्यांना 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून व्यवस्थितपणे हे मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण बाउल चेंज करणार आहोत, कारण की जे सर्व चणे आहेत आणि त्यांनी काही प्रमाणात कॉर्नफ्लॉवर सोडून दिलेला आहे, तर त्याचा आपल्याला अडथळा होऊ नये यासाठी या बाउलमध्ये आता आपण 1 चमचा पाणी टाकून घेणार आहोत। अगदी 1 चमचा, जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, जेणेकरून आपले जे चणे आहेत त्यांना व्यवस्थितपणे कॉर्नफ्लॉवर कोट होईल आणि जेव्हा आपण हे डीप फ्राय करू तेव्हा आपले चणे कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतील। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स केलेलं आहे। परत एकदा कॉर्नफ्लॉवर 2 चमचे मिक्स करूयात। तर खूप छान आणि मस्त पद्धतीनं कॉर्नफ्लॉवर आपल्या चण्यांना कोट झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात। कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तर तेल कितपत गरम हवं हे मी तुम्हाला दाखवते। मी जो आता चना टाकला तो एकदम लगेच खाली तळाला गेला, तर अशा पद्धतीचं तेल नकोय आपल्याला, एकदम गरम आणि कडकडीत असं तेल हवं आहे, जेणेकरून पटकन क्रिस्पी होतील आणि एक्स्ट्राचं जे कॉर्नफ्लॉवर आहे ते तेलामध्ये सुटणार नाही। जर तेल थंड असेल तर ते कॉर्नफ्लॉवर तेलामध्ये सुटेल। आणि हाताच्या साहाय्यानं टाकायचं नाहीये, एखाद्या चमच्याच्या साहाय्यानं आपल्याला हे चणे आहेत ते तेलात टाकायचे आहेत। हाताच्या साहाय्यानं जर तुम्ही टाकलं तर जे कॉर्नफ्लॉवर आहे ते हाताला चिटकून बसेल। तर अशा पद्धतीनं सर्व चणे खूप छान मस्त आणि क्रिस्पी असे डीप फ्राय करून झालेले आहेत। कढईमध्ये 1 चमचा तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल तापल्यानंतर लसूण, खूप सारा लसूण वापरायचा आहे, एकदम बारीक चिरून घेतलेला, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, 1 छोट्या आकाराचा कांदा खूप छोटा असा कापायचा आहे, एकदम फाईनली चॉप। व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। आणि जेव्हा आपण चायनीज पदार्थ करतो तेव्हा तो हाय फ्लेमवर करायचा असतो नेहमी। 1 ढोबळी मिरची छोट्या आकाराची मिक्स करून घेऊयात। ही प्रोसेस थोडीशी फास्ट आहे। आपले व्हेजिटेबल्स शिजत आहेत तोपर्यंत 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये 3 चमच्याच्या आसपास पाणी टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून अशा पद्धतीचं आपल्याला मिश्रण लागणार आहे। मीठ चवीनुसार टाकून घेऊयात, व्यवस्थितपणे मिक्स करूयात। आपला जो काबुली चना आहे त्यामध्येही मीठ आहे आणि नंतर आपण जे सॉस वापरणार आहोत त्यामध्येही मीठ असणार आहे, तर त्या हिशोबाने आपण मीठ टाकून घ्यायचंय। लिंबाचा रस अर्धा चमचा, अगोदर हे व्यवस्थित मिक्स करूयात आणि नंतर आपल्याला जे मसाले टाकायचे ते आपण टाकून घेऊयात। टोमॅटो सॉस 1 चमचा,
चिली सॉस 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा। खूप छान मस्त टेस्ट येते हे जे सॉस आपण यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे। हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला थोडीशी ग्रेव्ही यासाठी करायची आहे की जे आपले चणे आहेत ते पूर्णपणे कोट होतील या मसाल्यांनी। तर अगदी थोडंसं म्हणजे एक अर्धा फुलपात्र यामध्ये मी पाणी ओतून घेत आहे आणि जे आपण कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार केलं ते ह्याला छान उकळी येऊ द्यायची अगोदर अशा पद्धतीनं आणि नंतर ते मिश्रण आपण यात ओतणार आहोत। टाकण्यापूर्वीही ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच ही जी आपली फोडणी आहे त्यात हे ओतून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 3 चमचे टाकते, आवश्यकता वाटली तर नंतर टाकेल नाहीतर नाही। 3 चमचे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करूयात आणि हे जे आपले चणे आहेत ते यामध्ये टाकून सर्व चणे आपली जी फोडणी म्हणूयात किंवा जे सॉस आता या ठिकाणी आपला तयार झालेला आहे त्यानं कोट होतील अशा पद्धतीने हे मिक्स करूयात। तर खूप छान मस्त आणि इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे, खूप फटाफट तयार होते। तर घरी नक्की ट्राय करा, केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्पेशल डिश या आपल्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल